आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सर्वात मोठा पुतळा परभणी, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान। आमदार डॉक्टर राहुल पाटील। बसस्थानक परिसरात असलेल्या लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा येथे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते पाण्याच्या बोरच्या आणि रंगरंगोटीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर सिद्धार्थ आतेंबिरे, ज्येष्ठ नेते कचरू वागळे, विश्वनाथ गवारे, राधाजी शेळके, गणपत बिसे, माऊली साळवे, काँग्रेसचे प्रल्हाद अवचार, अजय बापूराव वाघमारे, नागेश खंदारे, पप्पू वाघमारे, चांदू बोराडे, संजय लोखंडे, गंगाधर भांगे, अशोक शिंदे, उत्तम गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य असा सर्वात मोठा पुतळा हा परभणीमध्ये बसवण्यात आला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। महामानवांचे पुतळे हे येणाऱ्या पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा देत असतात। पुतळा परिसराचं संपूर्ण सुशोभीकरण काम पूर्ण होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत, असं ते म्हणाले। यावेळी मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला संबंधी आपल्याला बोर आणि कलरचं काम आजपासून सुरू करत आहे। या कलरच्या कामासाठी आणि बोरचे आणि बाकी गुरुळीत सुशोभीकरणासाठी आपल्या परभणीचे विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आदरणीय राहुल पाटील साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून आज या पुतळ्याचं सुशोभीकरण झालेलं आहे। सर्वप्रथम आपण स्वागत करूया। या पुतळ्याला आपण गेल्या 1 वर्ष झालं सुशोभीकरण आणि आपलं बाकीचे कामं राहिले होते। माझ्या सर्व बांधवांना इथं नम्रपणे सांगायचे तुम्हाला की ज्यावेळेस आपण हे पुतळा उभारणी केला आणि उभारच्या वेळेस आपल्याला अनेक अडचणी आल्या, त्यावेळेस आपल्याला राहुल पाटील साहेब असतील, बाकी परभणी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी सहकार्य केलं आणि बाकी जणांच्या मनात होतं की इथं सुशोभीकरण का होत नाही। मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचं की हे सुशोभीकरण आपल्याला शासनाच्या पैशातून करायचंय, यासाठी करायचं की आपला हा पुतळा अधिकृत शासनाचा झाला पाहिजे, त्यासाठी आपण इतक्या दिवस थांबलो, हे सुद्धा मला तुम्हाला इथं सांगायचं। आपण सर्वांना माहित आहे की या पुतळ्याची काय काय अडचणी आलेली आहे, तिथं आपण जास्त उहापोहा करणार नाही, पण मला एक तुम्हाला सांगायचं नम्रपणे की आपण ज्यावेळेस या पुतळ्याची निर्मिती केली, हा 15 फुटाचा पुतळा जो आहे अण्णाभाऊचा, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कुठेही पुतळा नाही, हे तुम्हाला मला इथं नम्रपणे सांगायचं आहे। आपला हा पुतळा ज्यावेळेस उभारलाय त्याचं सुशोभीकरण असेल, हे आमदार साहेब आपल्यामध्ये आहेत, आपल्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आहेत, त्यांनी लगातार हॅट्रिक केली, त्यासाठी आमदार साहेबांनी जोरदार टाळ्या होत्या। आणि मी आमदार साहेबांना तुमच्या एक सर्वांचा लहान भाऊ म्हणून सांगू इच्छितो आणि विनंती करतो, साहेब आपण जे बोरसाठी आणि कलरसाठी जे लागणारा पैसे स्वतः कुठून दिलेत, फंडातून नाही तुमच्या खिशातून दिलेत, तर माझी एक विनंती आहे तुम्हाला, शासनाची डीपीडीसी होईपर्यंत या पुतळ्याचं राहिलेलं सुशोभीकरण सुद्धा आपण स्वतः करून द्यावं, ही आमची सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती असणार आहे। आणि हा पुतळ्याचं आपण या पुतळ्याचा अनावरण समारंभ सुद्धा आपण सर्वांच्या सहमतीला मार्च महिन्यामध्ये मोठ्या स्तरावर आपण हा कार्यक्रम सुद्धा भव्य आपल्याला घ्यायचा आहे। या कार्यक्रमासाठी आपण मातंग समाजाचे असतील समाजाचे राष्ट्रीय बांधवाचे नेते या कार्यक्रमासाठी बोलवणार आहोत। अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आज तिथं रस्त्यावर पुतळा असल्यामुळं थोडा साईडला तिथं धूळ खूप होत होती, म्हणून पुतळा हा स्वच्छ राहिला पाहिजे यासाठी समाजाची आणि सगळ्या नागरिकांची मागणी होती। तिथे एक बोर असला पाहिजे, तर बोर साठी सुद्धा आज आम्ही तिथं बोर पाडण्याच्या संदर्भामध्ये आज कार्यक्रम होता। बोर आज होईल, त्यानंतर याचा शिड्याचा कार्यक्रम, शिडीचा सुद्धा मला वाटतं 8 दिवसामध्ये सुरू होईल। शेवटी कलरिंगचं सुद्धा काम आम्ही हाती घेतलेलं आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सर्वात मोठा उंच पुतळा आज परभणीमध्ये आहे, खऱ्या अर्थाने ते आमच्या सर्वांचं भाग्य आहे। आणि अशा महापुरुषांचे पुतळे आपण उभा करतो, त्यांचे विचार असतील, त्यांच्या सगळ्या गोष्टी आपण अवगत केल्या पाहिजे। शेवटी पुढच्या पिढ्या तुम्ही पाहिल्या असतील कशा निघतायत, त्यांना एक आदर्श पिढी जर आपल्याला या भारतात निर्माण करायची असेल तर आपल्याला निश्चितच या सगळ्या गोष्टीचं जतन करावं लागेल। आणि भविष्यामध्ये सुद्धा एक शांतता प्रस्थापित करण्याच्या संदर्भामध्ये असेल किंवा परभणीमध्ये महापुरुषांचे पुतळे असतील किंवा स्मारक असतील,
याचं जतन झालं पाहिजे आणि त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत आपण घेऊन गेलो पाहिजे, यासाठी सर्वत्र प्रयत्न केला जातील. गेल्या 1 महिन्यामध्ये ज्या दुर्घटना घडलेल्या आहेत, दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत, त्या घटना होऊ नयेत यासाठी सुद्धा आम्ही दक्षता घेतोय आणि जे काय अन्याय झाला असेल त्या अन्यायावर वाचा फोडण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल आणि जे काही संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाबरोबर आम्ही शेवटपर्यंत राहू.